अगं अक्का, आहे का घरात? कोण शिरपा? अरे या गरीब बहिणीकडं कस काय वाट चुकला? ये ये आत ये. अरे खाली का म्हणून बसलाय? वर बस. बस इथे. नाही अक्का, मी इथंच बरा आहे. अरे शिरपा, या गरीब बहिणीकडं काय काम काढलं? अगं अक्का, माफ कर. पाहिजे तर तुझ्या पाया पडतो, पण माझ्या बायकोला वाचव. अरे पण का रडतोस? काय झालं तुझ्या बायकोला? अगं अक्का, जीवन मरणाच्या दारात आहे गती. तिला वाचव. अगं 2 दिवसापूर्वी तिचा ऍक्सिडेंट झाला ग. खूप लागलंय आणि डॉक्टरनी ऑपरेशन करायला सांगितलंय. 4 ते 5 लाख रुपये खर्च सांगितलाय. अरे शिरपा, ह्या बहिणीवर जेव्हा वाईट दिवस होते, पोराच्या शिक्षणासाठी मी वन वन फिरत होते रे, पण 1 रुपयाची कुणी मदत केली नाही बघ मला त्यावेळेस. आणि त्यावेळेस तुझी बायको काय म्हंटली आठवतंय तुला? आठवतंय? तेव्हा तुझी बायको म्हटली, पोराला एवढं शिकून मोठं करायचं असेल तर भीक मागा, आमच्याकडे बहिणी बाळासाठी पैसा नाही म्हणून. अशी म्हटली होती, तुला आठवतंय? अगं अक्का, सगळं आठवतंय ग मला. काही नाही विसरलो मी. पण काही करून तिला वाचव. आयुष्यभर मी तुझा ऋणी राहील ग. आयुष्यभर तुझा ऋणी राहील. अरे तुझ्या बायकोला आणि तुला कळलंच नाही रे, कशामध्ये पुण्य कमवायचं असतं आणि कशामध्ये नाही. लोक बहिणी बाळांचं करून किती पुण्य कमवतात, आणि तुझ्यापेक्षा तुझ्या बायकोनी किती किती लाख मोळाचं बोलणं केलं आम्हाला. अक्षरशः मला थोड्या पैशासाठी वन वन फिरायला लावलं, पण दिवस बसून राहती नाही रे. प्रत्येकावर वेळ येत असते. हे चक्रव्यूह आहे, हे फिरतच राहतं. जाऊ दे, ह्या बोटाची कळकळ ह्याच बोटाला लागते. अगं अक्का, 17 जणांकडे हात पसरलेकडं, पण तुम्ही मदत नाही केली. काही केली तर जीवाभावाची तू माझी बहीण आहे. खरंच मदत कर मला. आयुष्यभर तुझ्या ताटाखालचं माझं होऊन राहील ग अक्का. खरंच मदत कर मला. अरे शिरपा, रडू नको. आपलं रक्ताचं नातं आहे, आणि हे नातं तुटल्याने तुटत नसते. माझे काही दागिने आहे, ते घेऊन जातो, आणि त्या दागिन्यातून जे काही पैसे येतील त्याच्यातून विलास करतोय बायकोचा. आले मी. खरंच ग अक्का, तू खूप महान आहे. या दरिद्री माणसालाच नाही समजलं, बहीण बालांचं केल्याने कमी नाही तर खूप काही भेटतं. माफ कर मला.